त्यामुळे या मंदिरामध्ये बिगर मुहूर्ताची शुभकार्य किंवा लग्नकार्य होतात. तो मंत्र जर षटकर्णी झाला म्हणजे एकाच वेळेस 6 कानांनी जर ऐकल्या गेला तर ज्यांनी त्याचं उच्चारण केलं होतं त्याच्याकडचा प्रभाव नष्ट होणार होता. जर मी तुम्हाला सांगितलं की भारतात आपलं एक असं मंदिर आहे जिथे लग्न करण्यासाठी ना मुहूर्त लागतो, ना तिथी, ना नक्षत्र, तरीही हजारो जोडपे इथे लग्न करण्यासाठी येतात, तर तुमचा विश्वास बसेल का? पण एवढंच नाही तर याच ठिकाणी दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करायची संजीवनी विद्या प्राप्त केली होती अशी मान्यता आहे. ओम द्राम द्रीम द्रौम सः शुक्राय नमः. पण सर्वात आधी जाणून घेऊया की गुरु शुक्राचार्य नेमकी कोण होते आणि त्यांचं हे मंदिर जगात एकमेव का मानलं जातं. तर मित्रांनो, आता आपण या मंदिराची माहिती आणि इथला इतिहास इथले माजी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्याकडून घेऊया. हे जगातील एकमेव मंदिर म्हणून का ओळखलं जातं तर त्यामागे इतिहास असा आहे की गुरु शुक्राचार्य महाराजांकडे भगवान शंकराने दिलेला जो महामृत्युंजयापासून बनलेला पवित्र असा संजीवनी मंत्र होता की ज्या मंत्राद्वारे मृत व्यक्तींना पुन्हा पुन्हा जिवंत केलं जायचं. तो मंत्र इथे शुक्राचार्यांकडे होता आणि तो मंत्र सिद्ध करण्यासाठी गुरु शुक्राचार्य महाराज कोपरगाव येथे आले होते. आपण ज्या ठिकाणी आत्ता आहोत या मंदिरामध्ये गुरु शुक्राचार्य महाराजांचा आश्रम होता आणि इथे ते विद्यादानाचं काम करत होते. आता आपण जे आहोत हे जे मंदिराचा हा जो परिसर बघतो आहोत आपण आत्ता, हा परिसर जवळजवळ खूप जुना आहे. कारण गुरु शुक्राचार्य महाराज जे होते हे ब्रह्मदेवांचे नातू म्हणजे भृगु ऋषींचे पुत्र ब्रह्मदेवांचे नातू होते. तेव्हापासूनचा इतिहास या मंदिराला आहे आणि हे मंदिर जसं वेळोवेळी जीर्णोद्धार होत गेला या मंदिराचा, तसाही आताचा जो भाग आपण जो बघतो आहोत ह्या ओऱ्या ज्या आहेत या सभोवतालच्या इथे शुभकार्य वगैरे केले जातात. त्यामागची कथा पण आहे, मी ती थोडक्यात सांगतो तुम्हाला. पण हा जो भाग आहे हा सुद्धा जवळजवळ 400 वर्ष जुना आहे. आणि समोर जे बघतात जिथे गाभारा आहे मंदिराचा, पवित्र असं शुक्राचार्य महाराजांची मूर्ती तिथे आहे, तो गाभारा वेळोवेळी जीर्णोद्धार होत गेलेला असेल कारण हजारो वर्षापूर्वीचा जुना इतिहास या मंदिराला आहे. पण मग याच ठिकाणी ती संजीवनी विद्या ही सिद्ध झाली असं का मानलं जातं? या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे जगातलं एकमेव मंदिर म्हणून ओळखलं जातं. एक तर म्हणजे पवित्र असा संजीवनी मंत्र जो शुक्राचार्य महाराजांच्याकडे होता त्याचं प्रत्यक्ष उच्चारण या ठिकाणी झालेलं आहे. पौराणिक कथेनुसार गुरु शुक्राचार्यांनी भगवान शंकरांची अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना एक अद्भुत विद्या प्रदान केली आणि ती म्हणजे संजीवनी विद्या. ज्या विद्येच्या माध्यमातून मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येते अशी मान्यता आहे. याच कारणामुळे शुक्राचार्यांना संजीवनी विद्येचे ज्ञाता म्हणून ओळखले जाते. आणि ज्या भूमीवर ती विद्या सिद्ध झाली ती म्हणजे आजचे कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य मंदिर. कच्छदेव आणि देवयानीची कथा नेमकी काय होती आणि तिचा या मंदिराशी कसा संबंध आहे? त्यामुळे मग कच्छदेवांना देवगुरु बृहस्पतींचा मुलगा कच्छदेवांना सर्व देवलोक इथे पाठवतात तो मंत्र प्राप्त करून घेण्यासाठी. आणि शुक्राचार्य अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की हा जो आहे आपला गुरुबंधू जो आहे त्यांचाच मुलगा आहे कच्छदेव आणि संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी इथे आलेला आहे. तरीही ते त्यांना आपला गुरुधर्म निभावतात आणि कच्छदेवांना शिष्यत्व बहाल करतात. त्यामुळे बाकीचे जे शिष्यगण होते असुरगण त्यांना ईर्ष्या निर्माण झाली त्यांच्याप्रती आणि त्यांनी काय केलं की कच्छदेवांना ठार मारलं. कधी त्यांनी जंगलात फेकून दिलं किंवा मग ठार मारून लांडग्यांना किंवा पशुपक्ष्यांना खाऊ घातलं किंवा नदीमध्ये प्रवाहित करून दिलं, असं अनेक वेळेस घडतं. परंतु शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिचं प्रेम जडलेलं असल्या कारणाने कच्छदेवावर तिच्या अट्टाबाई शुक्राचार्य महाराजांनी कच्छदेवांना पुन्हा पुन्हा जिवंत केलं. आणि पुन्हा जिवंत केल्यानंतर या असुर लोकांनी असं ठरवलं की आपण याच्यावर काहीतरी अंतिम उपाय करूया. म्हणून त्यांनी कच्छदेवाला ठार मारतात आणि त्यांना जाळतात आणि त्यांची रक्षा महाराजांनाच प्राशन करवतात. आता महाराजांना अंतर्ज्ञानाने कळतं की कच्छदेव हे आपल्याच पोटामध्ये आहे राखेच्या रूपामध्ये. आता देवयानी हट्ट करू लागली की त्यांना तुम्ही परत आणा.
म्हणून मग ते महाराज काय करतात की देवयानीला म्हणतात की हा मंत्र फक्त मला एकट्यालाच येतो आणि हा मंत्र जर कचेदेव जर बाहेर आले तर ते पोट फाडून बाहेर येतील, माझे प्राण जातील. मग याच्यावर उपाय म्हणून महाराज असं सांगतात देवयानीला की हा मंत्र मी तुला शिकवतो आणि कचेदेवाला मग मंत्र जाप करून मग तो मंत्र म्हणजे कचेदेव बाहेर आल्यानंतर तो मंत्र जाप करून तू पुन्हा मला जिवंत कर. म्हणून महाराज ज्या ठिकाणी तो मंत्र कचेदेवाला शिकवतात तेच हे ठिकाण पवित्र असं संजीवनी पार म्हणून आज ओळखल्या जातं की इथे महाराजांनी देवयानीला तो मंत्र शिकवला आणि तो मंत्र शिकवत असताना कचेदेवांनी तो महाराजांच्या पोटामध्येच ग्रहण केला म्हणजे शिकला तो. आणि या मंत्राचा उच्चाप असा होता की तो मंत्र जर षटकर्णी झाला म्हणजे एकाच वेळेस 6 कानांनी जर ऐकल्या गेला तर ज्यांनी त्याचं उच्चारण केलं होतं त्याच्याकडचा प्रभाव नष्ट होणार होता. म्हणजे तो इथे शुक्राचार्य महाराजांनी तो मंत्र उच्चारला असल्यामुळे शुक्राचार्यांनी तो मंत्र देवयानीला शिकवताना उच्चारला असल्यामुळे तो षटकर्णी झाला. म्हणजे कचेदेवांनी तो ग्रहण केला, देवयानी आणि शुक्राचार्यांची अशी मिळून 6 षटकर्णी मंत्र झाल्यामुळे शुक्राचार्यांनी तो उच्चारला असल्यामुळे शुक्राचार्यांकडचा मंत्राचा प्रभाव नष्ट होतो आणि तो नष्ट झाल्यामुळे मग देवयानी कचेदेवांकडे तो मंत्र असतो ते तो मंत्र जाप करून महाराजांना जिवंत करतात. आता ज्या ठिकाणी तो मंत्र कचेदेवांना इथे प्राप्त झाला आता तो देवांना तो मंत्र कधीही मिळाला नसता, पण असुरांच्या एका चुकीमुळे कचेदेवांमार्फत तो मंत्र देवतांना मिळतो. देवतांचं काम होतं आणि देवांना तो मंत्र मिळाल्यामुळे इथे संपूर्ण 33 कोटी देवांनी इथे कचेदेवावर पुष्पवृष्टी केलेली आहे. आणि त्याच वेळी भगवान महादेव म्हणजे देवादिदेव महादेवसुद्धा अदृश्य रूपात इथे येतात आणि कचेदेवांना आशीर्वाद देण्यासाठी ते इथे अदृश्य रूपात येऊन त्यांना आशीर्वाद देतात. असं हे पवित्र स्थान आहे. हे संत शुक्राचार्य मंदिरापासून फक्त 50 मीटर अंतरावर आहे, मंदिराच्या समोरच एक्झॅक्टली. त्यानंतर ज्यावेळेस त्यांचं आता कचेदेवांना तो मंत्र प्राप्त झाल्यानंतर कचेदेव देवलोकी जाण्यास निघतात कारण त्यांचं काम झालेलं असतं. पण देवाने हट्ट करू लागते की माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही माझ्याशी विवाह करा. परंतु कचेदेव त्याला स्पष्ट नकार देतात की तू माझ्या गुरुची कन्या आहेस म्हणजे माझी गुरु भगिनी आहेस, शिवाय आता मी तुझ्या वडिलांच्याच उदरातून जन्म घेतला आहे, त्यामुळे आपलं नातं भाऊ बहिणीचं आहे, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. पण देवाने हट्ट करते आणि की तुम्ही माझ्याशी लग्न करा म्हणून. पण कचेदेव काय ऐकत नाही, ते देवलोकी जायला निघतात. मग देवानी त्यांना शाप देते की तुम्ही फक्त हा मंत्र घेण्यासाठी इथे आला होता, त्यामुळे या मंत्राचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. त्यामुळे कचेदेवाकडचा मंत्राचा प्रभाव देवयानीच्या शापामुळे नष्ट होतो. मग कचेदेवसुद्धा देवयानीला शापित करतात की मी तुला इतकं समजून सांगतो की आपलं नातं भाऊ बहिणीचं आहे, तरी तू हट्ट करतेस, लग्न करायचा हट्ट करतेस, तर तुलासुद्धा या मंत्राचा काही उपयोग होणार नाही आणि तुझं लग्न ब्राह्मणेतर व्यक्तीशी होईल म्हणजे बिगर ब्राह्मण व्यक्तीशी होईल असा शाप देतात आणि ते देवलोकी निघून जातात. अशा तऱ्हेने एकमेकांना शापित केल्यामुळे किंवा शाप दिल्यामुळे संजीवनी मंत्र इथेच लोप पावतो किंवा नष्ट पावतो. या मंदिरात लग्न करण्यासाठी खरंच मुहूर्त लागत नाही का? आणि याचं खरं कारण काय आहे? एक दिवस देवयानी वनविहारास गेले असताना ती एखाद्या छोट्याशा विहिरीमध्ये पडते आणि वाचवा म्हणून धावा करते. तर तिकडनं राजा ययाती जे प्रभू रामांचे पूर्वज शिकारीसाठी किंवा अन्य कारणासाठी इथून चाललेले असतात, तर ते ऐकतात की कोणीतरी आपल्याला वाचवा म्हणून पुकारते. म्हणून ते बघतात तर ही विहिरीत पडलेली असते. ते साहजिकच तिला वाचवण्यासाठी म्हणून हात देऊन तिला वर काढतात. पण पूर्वीच्या काळी असं समजलं जायचं की कुठलीही स्त्री पुरुषाचा हात जर हातात आला, परपुरुषाचा हात स्त्रीच्या हातात आला तर त्यांच्यावर पाणीग्रहण संस्कार झाले असं समजलं जायचं. पाणीग्रहण संस्कार म्हणजे त्यांचा विवाह झाला असं समजलं जायचं. त्यामुळे यांनी तर तिला वाचवण्यासाठी हात दिला होता, पण पाणीग्रहण संस्कार झाले होते, विवाह तर करावाच लागणार होता. आणि त्यावेळेस नेमका सिंहस्थ काळ चालू होता आणि जसं कचेदेवांचा शाप खरा ठरणार होता की तुझं विवाह हा ब्राह्मणेतर व्यक्तीशी होईल. आता राजा ती एक क्षत्रिय, देवयानी हे ऋषिकुळातील ब्राह्मण, त्यामुळे हा या पृथ्वी तलावरचा तो आजच्या भाषेत बोलायचं झालं तर पहिला आंतरजातीय विवाह ठरणार होता. आणि त्यासाठी मग शुभ मुहूर्त नव्हता, सिंहस्थ असल्यामुळे मुहूर्त निघत नव्हता. मग महाराजांनी काय करतात, महाराज इथे आश्रमामध्ये मोठा विवाह सिद्ध होम करतात आणि सर्व ग्रह नक्षत्र आपल्या अनुकूल करून घेतात, फेवरमध्ये करून घेतात आणि त्यांचा विवाह लावून देतात. म्हणजे ह्या ठिकाणी झालेला हा पहिला आंतरजातीय विवाह, खूप म्हणजे जगातला पहिला आंतरजातीय या पृथ्वी तलावरचा इथे गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये झालेला आहे. आणि तो विवाह झाल्यानंतर महाराज या मंदिराला असं वरदान देतात की इथून पुढं कुठलंही शुभकार्य जर तुम्हाला करायचं असेल
तर मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे इथं बिगर मुहूर्ताची लग्न कार्य होतात. मित्रांनो, हे संजीवनी पार नेमकं काय आहे आणि आजही इथे भाविक का येतात? आत्ता आपण आहोत पवित्र असा संजीवनी पार येथे. हे संजीवनी पार आपल्या गुरु शुक्राचार्य मंदिरापासून फक्त 50 मीटर अंतरावर आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे, महाराज ज्या ठिकाणी तो मंत्र कचेदेवाला शिकवतात तेच हे ठिकाण पवित्र असं संजीवनी पार म्हणून आज ओळखलं जातं. की इथे महाराजांनी देवयानीला तो मंत्र शिकवला आणि तो मंत्र शिकवत असताना कचेदेवांनी तो महाराजांच्या पोटामध्येच ग्रहण केला, म्हणजे शिकला तो. आणि या मंत्राचा उल्लेख असा होता की तो मंत्र जर षटकर्णी झाला, म्हणजे एकाच वेळेस 6 कानांनी जर ऐकल्या गेला, तर ज्यांनी त्याचं उच्चारण केलं होतं त्याच्याकडचा प्रभाव नष्ट होणार होता. म्हणजे तो इथे शुक्राचार्य महाराजांनी तो मंत्र उच्चारला असल्यामुळे, शुक्राचार्यांनी तो मंत्र देवयानीला शिकवताना उच्चारला असल्यामुळे तो षटकर्णी झाला. म्हणजे कचेदेवानी तो ग्रहण केला, देवयानी आणि शुक्राचार्यांची असे मिळून 6 षटकर्णी मंत्र झाल्यामुळे शुक्राचार्यांनी तो उच्चारला असल्यामुळे शुक्राचार्यांकडचा मंत्राचा प्रभाव नष्ट होतो. आणि तो नष्ट झाल्यामुळे मग देवयानी कचेदेवांकडे तो मंत्र असतो, तो मंत्र जाप करून महाराजांना जिवंत करतात. आता ज्या ठिकाणी तो मंत्र कचेदेवांना इथे प्राप्त झाला, आता तो देवांना तो मंत्र कधीही मिळाला नसता, पण असुरांच्या एका चुकीमुळे कचेदेवांमार्फत तो मंत्र देवतांना मिळतो. देवतांचं काम होतं आणि देवांना तो मंत्र मिळाल्यामुळे इथे संपूर्ण 33 कोटी देवांनी इथे कचेदेवावर पुष्पवृष्टी केलेली आहे. आणि त्याच वेळी भगवान महादेव म्हणजे देवादिदेव महादेवसुद्धा अदृश्य रूपात इथे येतात आणि कचेदेवांना आशीर्वाद देण्यासाठी ते इथे अदृश्य रूपात येऊन त्यांना आशीर्वाद देतात. असं हे पवित्र स्थान आहे. हे शुक्राचार्य मंदिरापासून फक्त 50 मीटर अंतरावर आहे, मंदिराच्या समोरच एक्झॅक्टली. या मंदिरात दर्शनाव्यतिरिक्त अजून काय पाहण्यासारखं आहे? आता आपण ज्या ठिकाणी आहोत हे संजीवनी पार. त्याला संजीवनी पार का म्हटलं हे तुम्हाला सांगितलं, कारण इथे संजीवनी मंत्र प्रत्यक्षात त्यांनी देवयानीला शिकवला होता. आता आपण जिथे आहोत, तर या संजीवनी पाराचं आत्ताच आपण नूतनीकरण केलेलं आहे. इथे गुरु शिष्य म्हणजे गुरु शुक्राचार्य आणि शिष्य कचेदेव यांची पवित्र अशी भव्य मूर्तीसुद्धा आपण स्थापन केलेली आहे भक्तांच्या दर्शनासाठी. त्याचबरोबर इथे जे आहे हे विष्णू मंदिर आहे, हे गणेश मंदिर आहे, हे सुद्धा अतिशय पुरातन आहे. आणि इथे या संजीवनी पात्राच्या समोर जिथे गाडी आता उभी आहे, या गाडीच्या समोरूनच गोदावरी नदी पूर्वी वाहत होती. कारण गोदावरी नदी जी आहे याला जे आपण म्हणतो बेट, हे क्षेत्र जे ओळखलं जातं श्री क्षेत्र बेट म्हणून. बेट म्हणजे आयलंड, म्हणजे कारण याच्या चारी बाजूनी असं पाणी होतं. गोदावरी नदी ही अशी वळसा घालून इथे म्हणजे याच ठिकाणी पुन्हा पश्चिम वाहिनी झाली होती, म्हणजे परत उलटी व्हायला लागली होती. असा वळसा घालून अशी पश्चिम वाहिनी झाली होती. म्हणून या गोदावरी नदीला पश्चिम वाहिनी, दक्षिणेची गंगा तर म्हटलंच जातं, परंतु पश्चिम वाहिनीसुद्धा म्हणतात, कारण ही इथेच पश्चिम वाहिनी झाली होती. आणि याच्या पलीकडे म्हणजे उत्तर तीरावर शिष्यांचा आश्रम होता आणि दक्षिण तीरावर महाराजांचा आश्रम होता. मध्ये नदीचा प्रवाह होता. शिष्यांना दररोज नदी पात्र ओलांडून यावं लागायचं विद्यादानासाठी, विद्याभ्यासासाठी. त्यामुळे महाराजांनी काय केलं, आपला हाताचा कोपर वापरून नदीचा प्रवाह पुढे ढकलला. त्यामुळे या गावाला कोपरानी ढकलला, म्हणून या गावाला कोपरगाव असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, हा नदीचा प्रवाह ज्या महाराजांनी आता ढकलून हजारो वर्ष झालेले, तरीही जुनी गंगा म्हणून जो पूर्वीचा नदीचा प्रवाह होता तो आजही जुनी गंगा म्हणून ओळखला जातो. येथूनच एक 100-200 मीटरवर जुनी गंगा म्हणून देवीचं मंदिर आहे आणि तिथे तो प्रवाह हजारो वर्षापूर्वी ढकललेला असला तरीही आजही ड्रोनच्या साहाय्याने जर बघितला तर तो नदीचा प्रवाह स्पष्टपणे दिसतो. म्हणजे ते नदीपात्र आजही उपलब्ध आहे. आणि ज्यावेळेस गोदावरी नदीला पूर येतो किंवा पाणी प्रचंड प्रमाणात येतं, त्यावेळेस तिकडनं नदी प्रथम प्रवाहित होते आणि मग बाकीच्या ठिकाणी पाणी येतं. म्हणजे ही आख्यायिका नसून ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. म्हणजे महाराजांनीच तो नदीचा प्रवाह ढकललेला होता. हो, त्याची जिवंत साक्ष आजही इथं आहे, तुम्हाला ती पाहायला मिळेल. दुसरं आणखीन एक वैशिष्ट्य आपण बघूया. हे जे विष्णू मंदिर आहे, हे विष्णू मंदिरसुद्धा अतिशय पुरातन आहे. आणि या विष्णू मंदिराच्या खाली इथे हे जे विष्णू मंदिर आहे याच्या खाली इथे एक भुयार आहे असं म्हणतात. इथे एक भुयार आहे असं म्हणतात. कारण काय झाले होतं पूर्वी, हे जे मंदिर विष्णू मंदिर आहे याच्या खाली भुयार आहे असं म्हणतात. आता याचं भुयार जे आहे हे, कारण गोदावरी नदी इथून पश्चिम वाहिनी झाली होती आणि इथे हा पूर्वी जवळ ना इथे घाट होता. या मंदिराच्या खाली जवळजवळ 20-25 फूट खाली नदीचा घाट आहे.
आता कसं झालं, कालांतराने रोड प्रत्येक वेळेस रस्ता बनत गेल्यामुळे याच्या इथे थोडी भर पडत गेली. आत्तासुद्धा इथे जवळजवळ ह्या लेवलपर्यंत मातीचा थर होता, तो आपण काढला आत्ता हे सुशोभीकरण करताना. आणि तो करत असताना आम्हाला हे भुयार दिसलं. आणि ह्या भुयाराबद्दल आम्ही ऐकीव माहिती अशी आहे आमची की नदीच्या पलीकडे जे आहे, गोदावरी नदीच्या पलीकडे तिकडे राघोबादादा पेशव्यांचा वाडा होता. आणि त्या वाड्याच्या खालनं एक भुयार आलं होतं. त्याचं एक ओपनिंग म्हणजे एक तोंड इथे उघडतं आणि एक तोंड गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये उघडतं असं म्हटलं जायचं. परंतु ज्यावेळेस आम्ही हे आता खोदलं हे काम करत असताना, तर त्यावेळेस आम्हाला इथे असं जाणवलं की इथे एक काहीतरी कोनाडा आहे. आणि त्याच्या खाली नंतर बघितलं तर तो 2x2चा खड्डा आम्हाला जाणवला. तो चुन्या मातीने भरलेला आहे. म्हणजे तो पूर्वीच्या काळी कोणीतरी भरला असेल. पण जी माहिती ऐकीव आहे, आम्ही कर्णोपकरणी झालेली माहिती आहे, ती प्रत्यक्षात असू शकतं, कारण तिथं भुयार असू शकतं. म्हणून तो आम्ही आता तो ओपन करून ठेवला आहे. आता पुढे मागे पुरातत्व खात्याची परमिशन वगैरे घेऊन आम्ही तो उचकण्याचा प्रयत्न करू. तर आता आम्ही जसं सांगितलं, पवित्र असा संजीवनी पहार तो हाच आहे. इथेच मध्ये गाभाऱ्यामध्ये भगवान महादेव, गुरु शुक्राचार्य आणि शिष्य कशदेव यांच्या शिवपिंडीच्या स्वरूपात मूर्त्या आहेत. आणि हा जो अष्टकोनी आहे, इथेच प्रत्यक्षात महाराजांनी देवयानीला तो मंत्र शिकवला होता. आणि तो मंत्र शिकवल्यानंतर तो देवांना इथेच प्राप्त झाला होता. तसंच दुसरं गोष्ट, इकडे हे जे झाड आहे पिंपळाचं, हे सुद्धा अतिशय जुनं आहे. म्हणजे जसं लोक सांगतात त्याप्रमाणे जवळजवळ 400 ते 500 वर्षापूर्वीचं जुनं झाड असेल. पण या झाडाची मान्यता अशी आहे की श्रावण महिन्यामध्ये भक्तगण काय करतात, या संजीवनी पाराला सेवा घालण्याचा तर प्रघात आहेच. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओल्या वस्त्रांनी येऊन भक्तगण काय करतात, इथे याला प्रदक्षिणा मारतात, या पिंपळाला म्हणा किंवा संजीवनी पाराला. त्यामुळे बरेच भक्तगण श्रावण महिन्यामध्ये ओल्या वस्त्रांनी येऊन या पिंपळाला आणि संजीवनी पाराला फेऱ्या मारतात, प्रदक्षिणा मारतात आणि आपली मनोकामना पूर्ण करून घेतात. तर असं हे मंदिर जे आहे गुरु शुक्राचार्यांचं, जे जगातील एकमेव मंदिर म्हणून ओळखलं जातं, ते या मंदिरामध्ये आपण कुठल्याही कारणासाठी येऊ शकता. कारण गुरु शुक्राचार्य महाराज हे सर्व काही देणारे देवता आहे. इथे शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही. ज्या मुलामुलींचं लग्न जमत नाही त्यांनी इथे येऊन जर अभिषेक अर्पण केला तर त्यांचं लग्न जमतं अशी मान्यता आहे. त्याचबरोबर गुरु शुक्राचार्य हे संपत्ती, संतती, ऐश्वर, व्यापार, वृद्धी काहीही मागा, सर्व काही देणारे देवता असल्यामुळे इथे अनेक भक्तगण येत असतात. हे मंदिर आहे शिर्डीपासून 13 किलोमीटर अंतरावर कोपरगाव, जे जुनं कोपरगाव म्हणून ओळखलं जातं, ज्याला बेट म्हणतात, श्री क्षेत्र बेट कोपरगाव येथे आहे. आणि शिर्डीपासून फक्त मनमाडकडे 13 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर या मंदिरामध्ये येण्यासाठी आपल्याला शिर्डीपासून जर 13 किलोमीटरवर आला तर इझिली ॲक्सेस ओपन होईल. दुसरी गोष्ट, आपण जर गुगल सर्च केला गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर, तरी आपल्याला मंदिराचं लोकेशन मिळून जाईल. दुसरी गोष्ट, या मंदिराबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास गुरु शुक्राचार्य मंदिर ऑफिशियल हे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आपण फॉलो करा, किंवा त्या मंदिराची वेबसाईट आहे www.gurushukracharyamandir.com. याच्यावर जर आपण गेलात तर आपल्या मंदिराचा संपूर्ण इतिहास, मंदिराबद्दल असलेली माहिती, मंदिराचे उत्सव याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळून जाईल. आणि तिथे भाषेचं ऑप्शन जर क्लिक केलं तर आपल्याला भारतामधल्या संपूर्ण भाषेमध्ये तुम्हाला ती माहिती उपलब्ध होईल. तेव्हा मी सर्व शुक्रभक्तांना आणि शिवभक्तांना विनंती करेन की आपण या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराला अवश्य भेट द्या. धन्यवाद. जय शुक्राचार्य. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, असाच एक पौराणिक कथेचा व्हिडिओ मी बनवला आहे, जो 300 वर्षपूर्वीची देवी जी जगदंबा माता तिच्याबद्दल आहे. आणि ती येवला तालुक्यातील कोटमगावमध्ये ती कशी आली त्याबद्दलही तो व्हिडिओ मी या चॅनलवर शेअर केलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शुक्राचार्य.